नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले एजी नोकरी या यूट्यूब चॅनल। मुंबई उच्च न्यायालय लिपिक आणि शिपाई भरतीसाठी तुमची तयारी जोरात सुरू असेलच, पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व विषयाचे अतिसंभाव्य 50 प्रश्न पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा मित्रांनो, जर आपल्याला या प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंटमध्ये सांगायची आहेत। बघा मित्रांनो, आपण आता अंकगणित बुद्धिमत्ता यांचाही समावेश या प्रश्नांमध्ये केलेला आहे या नवीन व्हिडिओमध्ये। तर चला तर सुरू करूया व्हिडिओला। बघा, प्रश्न 101 हा भाग 3 आहे, त्यातील प्रश्न 101। तर बघा, 7, 15, 24, 34 पुढील संख्या कोणती येईल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी। बघा, याच्यामध्ये काय केलेलं आहे, पहिल्यांदा 7 संख्या घेतली, त्याच्यानंतर 8 घेतले, 8चा फरक आहे, परत 9चा फरक आहे, 10चा 11चा असा फरक इथं केलेला आहे। पुढील प्रश्न बघा आता, अग्निपंख 102 नंबरचा प्रश्न आहे। अग्निपंख विंग्स ऑफ फायर हे कोणाचे आत्मचरित्र आहे? आपल्याला माहीत असेल तर कमेंट करा। बघा, याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम। पुढील प्रश्न आहे 103, एका चौरसाची बाजू 8 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती? तर बघा, चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे सूत्र काय असते? बाजू वर्ग म्हणजे बाजूचा वर्ग। बाजू किती आहे? 8 सेंटीमीटर। 8चा वर्ग किती आहे? 64। तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, 64 सेंटीमीटर। पहा, पुढील प्रश्न आहे 104, चूज द करेक्ट कलेक्टिव्ह नाउन्स अ डॅश डॅश ऑफ कीज। कीजचं काय असतं? पर्याय आहे बी, बंच। पुढील प्रश्न आहे 105, संगणकात बाहेर पडण्यासाठी एक्झिट कोणती शॉर्टकट की वापरतात? एक्झिट होण्यासाठी कोणती शॉर्टकट कीज वापरतात? तर बघा, Alt+F पर्याय आहे ए। पुढील प्रश्न आहे, जर P म्हणजे 16, Q म्हणजे 17 तर U म्हणजे किती? तर बघा, ABCD मधील स्थानानुसार P 16 नंबरच्या स्थानावर आहे, Q आहे 17 नंबरला, तर U किती नंबरला असेल? पर्याय आहे डी, 21 नंबरला आहे। पुढील प्रश्न आहे 107, मराठी भाषेची पाणिनी कोणाला म्हणतात? याचं योग्य उत्तर आहे बघा, दादोबा पांडुरंग तर्खडकर। पुढील प्रश्न आहे 150चे 10% म्हणजे किती? 150चे 10% म्हणजे 150चे 10% बघा किती होते? 15, पर्याय आहे डी। पुढील प्रश्न बघा 109, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे सी, मुंबई। महापौर कोण आहेत? मुंबई महानगरपालिकेचे महापौर कोण आहेत? कमेंटमध्ये सांगा। पहा, 110 प्रश्न क्रमांक, रॅम हे कोणत्या प्रकारचे स्टोरेज आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, तात्पुरते, टेम्पररी आहे। पुढील प्रश्न आहे 111, जर एका रांगेत रामचा क्रमांक दोन्ही बाजूकडून 11वा असेल तर रांगेत एकूण किती मुले असतील? तर बघा, या बाजूने 11वा नंबर आहे आणि या बाजूने 11वा नंबर आहे, टोटल किती झाले? 22, आणि यातून 1 मायनस करायचा तर किती होतात? 21। त्यामुळं रामचा कितवा नंबर असेल? 21वा नंबर असेल, पर्याय बी बरोबर आहे। बघा, पुढील प्रश्न आहे, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ययाती या कादंबरीचे लेखक आहेत वि.स. खांडेकर, पर्याय आहे ए। 113 प्रश्न क्रमांक, बघा 3, 6, 12, 24 पुढील पद काय असेल? प्रश्नचिन्हाच्या जागी काय असणार आहे? बघा, 3चे दुप्पट किती? 6, 6चे दुप्पट 12, 12चे दुप्पट 24, मग 24चे दुप्पट किती होतील? 48। तर पर्याय काय बरोबर असणार आहे? सी। चला पुढील प्रश्न, फिल इन द ब्लँक्स, स्लो अँड स्टेडी डॅश डॅश द रेस। बघा, याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, स्लो अँड स्टेडी विन्स द रेस। पुढील प्रश्न आहे, MS वर्डमध्ये मजकूर मध्यभागी सेंटर करण्यासाठी कोणती कीज वापरतात? बघा, याचं योग्य उत्तर आहे डी, Ctrl+E। प्रश्न 116, सर्वात लहान मूळ संख्या कोणती? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, 2। मूळ संख्या म्हणजे काय मित्रांनो? तर ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो, इथं दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्यामुळे त्याला मूळ संख्या म्हणतात। अशी सर्वात लहान मूळ संख्या काय असणार आहे? 2। पुढील प्रश्न आहे बघा, घोड्यांचे राहण्याचे ठिकाण म्हणजे काय? जिथे घोडे राहतात त्याला काय म्हणतात? तबेला, पागा, पर्याय ए बरोबर आहे। पुढील प्रश्न बघा 118,
पुढील प्रश्न आहे 118. 200च्या नोटेवर कशाचे चित्र आहे? बघा, 200च्या नोटेवर कशाचे चित्र आहे? पर्याय बी, सांची स्तूप. सांची स्तूपचं चित्र आहे. 119वा प्रश्न. जर एका आयताची लांबी 10 मीटर आणि रुंदी 5 मीटर असेल तर त्याची परिमिती किती? बघा, परिमितीचं सूत्र इथं माहीत असणे आवश्यक आहे. 2 गुणुले लांबी प्लस रुंदी. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, 30 मीटर. पुढील प्रश्न आहे बघा 120. तर याचं पुढील प्रश्न आहे 120. चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? तर बघा, याचं योग्य उत्तर काय असणार आहे? सूर्यसेन या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी हे केलेले आहे. पुढील प्रश्न आहे बघा 121. 1 ते 100 मध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? तर गणिताचा प्रश्न आहे. बघा, 1 ते 100 मध्ये 9 अंक हा 20 वेळा येतो. त्यामुळे पर्याय कुठला बरोबर आहे? कोणता बरोबर आहे? पर्याय सी. पुढील प्रश्न बघा 122. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय असणार आहे? तर पर्याय आहे डी, वाघीण. हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न पहा 123. चेंज द डिग्री. मँगो इज द बेस्ट फ्रूट. पॉझिटिव्ह वाईज करायचं आहे, चेंज द डिग्री करायची आहे. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? बघा, बी, नो अदर फ्रूट इज अ गुड ॲज मँगो. पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले नागरिक कोण असतात? भारताचे पहिले नागरिक कोण असतात? पर्याय सी, राष्ट्रपती. पुढील प्रश्न आहे डिलीट केलेली फाईल संगणकात कोठे जाते? याचं उत्तर आहे पर्याय बी, रिसायकल बिनमध्ये जाते. पुढील प्रश्न आहे 10, 20, 31, 43. पुढील संख्या कोणती? म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा, 10 प्लस 11 प्लस 12 प्लस 13 प्लस असं करत गेल्यानंतर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अंक भेटेल. तर ती संख्या आहे 56, पर्याय बी. पुढील प्रश्न बघा, खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुद्ध अर्थाची म्हण कोणती असणार आहे? बघा, पर्यायामधील खाई त्याला खवखवी म्हणजे कसं, एखाद्यानं कोणतंही कृत्य केलं असेल चुकीचं तर त्याला त्याची भीती वाटत असते. तसंच त्याच्या विरुद्ध अर्थाची कोणती म्हण आहे? कर नाही त्याला डर कशाला. तर काही केलंच नसेल तर भीती वाटण्याचा प्रश्नच नाही. पुढील प्रश्न आहे बघा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. पुढील प्रश्न आहे 20 मे 2024ला सोमवार असेल तर 27 मे 2024ला कोणता वार असेल? बघा मित्रांनो, किती दिवसाचा फरक आहे तो काढायचा आहे. त्याच्यामध्ये 7 दिवसांनी तोच वार येत असतो. त्यामुळं याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, सोमवार. पुढील प्रश्न बघा, URL मध्ये एलचा अर्थ काय? तर पर्याय आहे सी, लोकेटर म्हणून त्याचा अर्थ असतो. युनिव्हर्सल रिसोर्सेस लोकेटर असं फुल फॉर्म आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच असेल. आता मला सांगा 25चा वर्ग किती आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, 625. पुढील प्रश्न आहे 132. सन्मती या शब्दाची संधी सोडवा. बघा, सन्मती, सत अधिक मती यानुसार सोडवल्यानंतर आपल्याला बघा पर्याय काय बरोबर असणार आहे? बी, सत अधिक मती. पुढील प्रश्न आहे आयडेंटिफाय द टाईप ऑफ नाउन. हॉनेस्टी. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ॲबस्ट्रॅक्ट नाउन, पर्याय सी, भाववाचक नाम आहे हॉनेस्टी. पुढील प्रश्न आहे सत्यमेव जयते ही घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर पर्याय आहे बी, पंडित मदन मोहन मालवीय. आपल्यालाही काही प्रश्नांची उत्तरे येत असतील तर आपण व्हिडिओ पाहत असताना कमेंट करू शकता. त्यामुळे आम्हाला असेच व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येण्यास आनंद होईल. पहा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे गुगल हे काय आहे? गुगल काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीम, सर्च इंजिन, ब्राउझर, सोशल मीडिया. तर योग्य पर्याय काय आहे? पर्याय बी, सर्च इंजिन आहे. गुगलवर आपण प्रत्येक गोष्ट सर्च करतो. पुढील प्रश्न आहे बघा, विसंगत संख्या ओळखा. बघा, 8, 27, 64, 100, 125 ह्या काय आहेत? संख्या दिलेल्या आहेत. यातील वेगळी विसंगत संख्या कोणती असणार आहे? बघा, 8 काय आहे? 2चा घन. 27 काय आहे? 3चा घन. 64 काय आहे? 4चा घन. 100 काय आहे? 10चा वर्ग. घन आहे का कशाचा? नाही. 125 कशाचा घन आहे? 5चा. तर पर्याय कुठला वेगळा असणार आहे? 100. म्हणून पर्याय सी, 100 हे उत्तर बरोबर असणार आहे आपलं. पुढील प्रश्न बघा, तळे या शब्दाचे अनेक वचन काय असणार आहे? तळी, पर्याय ए.
तळी हे पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे 138 एका तासाचे मिनिटाशी गुणोत्तर किती? बघा एका तासास 30 मिनिट म्हणजे काय गुणोत्तर असणार आहे? पर्याय बी 2:1. पुढील प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणास म्हणतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी ज्योतिराव फुले. पुढील प्रश्न आहे बायनरी डिजिटला थोडक्यात काय म्हणतात? पर्याय बी बीट. 41वा प्रश्न आहे 50 चे 20% प्लस 100 चे 10% बरोबर किती? तर बघा 50 चे पहिल्यांदा 20% किती असणार आहेत? 10 आणि 100 चे 10% म्हणजे किती? 10च, म्हणून उत्तर काय येणार? 20. पर्याय आहे सी बरोबर. पुढील प्रश्न बघा, डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? पर्याय बी चक्षु. पुढील प्रश्न आहे गिव द फिनिमीन्स ऑफ विझर्ड. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? बघा पर्याय ए विच. पुढील प्रश्न आहे बघा, सिंधुदुर्ग हा किल्ला कोणी बांधला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी शिवाजी महाराज. मला या प्रश्नाचे उत्तर द्या, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म केव्हा झाला? पुढील प्रश्न आहे Ctrl+V ही कमांड कशासाठी वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी पेस्ट करण्यासाठी Ctrl+Vचा वापर होतो. पुढील प्रश्न आहे जर आज गुरुवार आहे तर 94 दिवसानंतर कोणता वार येईल? तर बघा गुरुवार +3 म्हणजे रविवार. पर्याय आहे सी बरोबर. पुढील प्रश्न बघा, पंकज या शब्दाचा अर्थ काय? पंकज या शब्दाचा अर्थ काय असतं? कमळ. बघा 5, 10, 15, 20 या शब्दाची सरासरी किती असेल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी 12.5. असं याचं उत्तर काढायचं असेल तर काय करावं लागेल? ह्या संख्येची पहिल्यांदा बेरीज करावं लागेल. किती संख्या आहेत? 4 संख्या आहेत, त्यांना भागावं लागेल. म्हणजे यांची बेरीज किती होते? 50. यांना किती संख्या आहेत? 4 संख्येने भागायचं. तर 4 यांचा भागाकार किती येतो? 12.5. त्यामुळं पर्याय आहे बी बरोबर. पुढील प्रश्न आहे बघा, जगातील सर्वात उंच मूर्ती स्टॅच्यू ऑफ युनिटी कुठे आहे? कुठे आहे? पर्याय बी गुजरातमध्ये आहे. कोणत्या नदीमध्ये हे बनवलेलं आहे? याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. ही जी स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या नदीमध्ये आहे? नदीचं नाव कमेंट करायचं आहे आपण. बघा पुढील प्रश्न आहे शेवटचा, संगणकातील मजकूर खोडून टाकण्यासाठी कोणती कीज वापरतात? बघा याचं योग्य उत्तर आहे बी डिलीट आणि बॅकस्पेस. हे होते आजचे 50 महत्त्वाचे प्रश्न. तुमचे किती प्रश्न बरोबर आले कमेंटमध्ये नक्की सांगा. या प्रश्नांची PDF हवी असल्यास आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पुढच्या भागात आपण पुढचे 50 प्रश्न पाहूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.